हॅलो चेक धन्यवाद रिवॉल्चे मात्रे सर आणि सागरजी पाटील सर मॅन फ्रॉम पारगाव परंतु मानगाव रिटर्न म्हणून मात्र यांची ओळख आहे आणि आजच्या रात्रीमध्ये काय मेहनत घेतली पहा ना केली सर. कारण विचार केला आज बॉल बॉयपासून मात्र नक्कीच पाणी पुरवला, त्यानंतर मात्र नक्कीच समावेशन ऐकलं, दमदार मात्र नक्कीच ते सर्वांची मात्र नक्कीच सोयीसुद्धा केली असं म्हणावं लागेल. बॅक टू क्रिकेट बोलूया मॅचकडे. अजून एक बिग फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मात्र नक्कीच सांगताना पाहायला मिळेल. बिग बॅटल, गेम इज ऑन. पंचांचा इशारा आलाय, गेम इज ऑन. स्ट्राईक इन वरती फलंदाज आपण पाहत आहे सोनू पाटील, नॉन स्ट्राईक इन वरती बारक्या कामले नाम तो सुना होगा. पॉइंट ट्रॅक वरती मागच्या सामन्याचा हिरो सूरज पाटील. फुल टॉस बॉल अलॉन द कार्पेट घेण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल ढकललाय. पुण्याचा बाबा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. बॉल होईल फरार, सीमारेषा पार. पहिल्याच बॉल मध्ये डावाचा श्रीकाश करणारा ठोकला गेलाय चौकार. काय स्ट्रोक केला होता पहा ना. लोवर फुल टॉस बॉल गॅप मध्ये नक्की शोधला अक्षरशः कव्हर ड्राईव्हचा फटका. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि सोनू पाळेचा कव्हर ड्राईव्ह हे मध्ये नक्की विसरू झाला नाहीये आणि मैदान शॉट मध्ये ते पाहायला मिळालं. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलाय सूरज पाटील 4 धावेनं. चौका टोकलाय राईट ओव्हर द विकेट. सेकंड बॉल आडव्या बाटने खाऊकोर रिझमध्ये फिल्डर हा सिंगल्स मिळाली या बॉल मध्ये. भागेश सुरतला आपण पाहता डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, ज्याने मात्र नक्की 6 बॉल मध्ये 10 धावा वाचवल्या होत्या. तो भागेश सुरते मात्र नक्कीच आपण इन ऍक्शन पाहाल मध्ये 5 धावा लागल्या स्कोर कार्ड मध्ये. स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय बारक्या कामले, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वपटलावरती आपण पाहतोय नेहमीच. येस हो, चॉप घ्यायचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर उडता क्षणी बॉल लँड झालाय. स्वतःच्या फॉर्ममध्ये चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. हे कमबॅक एक सूरज पाटीलचा, हे कमबॅक आहे टीम वाघिलवाडा संघाचा. पहिल्या बॉल मध्ये 4, सेकंड बॉल मध्ये 1, तिसऱ्या बॉल मध्ये डॉट फेकला गेलाय सूरज पाटील. ओ पडल्यानंतर बॉल अंगावरती आदळलाय. ट्रेडमार्क मात्र नक्की शॉट घ्यायचा प्रयत्न. ओहो, क्लोज मात्र नक्कीच होता. जबरदस्त मात्र नक्कीच ही रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. क्विक सिंगल, चिकी सिंगल मैदान शॉट मध्ये धोक्याची घंटा मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक इन वरती बारक्या कमले अडकला असता, परंतु मैदान शॉट मध्ये असं घडलं नाहीये. एक कळस मिळेल या बॉल वरती आणि एखाद्या संघ जाऊन बोलता बॅटिंग संघ पण बाद आहे 6 याकडे वरती जय हनुमान कामोड संघ. दोन्ही संघाचे 12 मॅन पाहतोय. कामोठ्याचे आपण जिगर पावणेकर आणि वाघिलवाडा संघाचा 12 मॅन प्रसिद्ध पाटील. कारण तर 12 मॅनची नावं का घेतोय काय माहित आहे का? हे खेळाडू जेव्हा येतात ना त्यावेळेला एखादा फलंदाज गोलंदाज काय कामगिरी करतो तर त्यांच्या नावामुळे आपण कारकिर्दीमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सिरीज घेतो. त्यांना पण प्राधान्य द्या आणि तुम्हाला सायकल बाईक मिळाली तर त्यांना पण एक राऊंड मारू द्या, म्हणजे त्यांच्यामुळे आपण पुढे जातो. धन्यवाद. हा आवाज आमचा नव्हता, आवाज सागर पाटील सरांचा होता. पारगाव मात्र नक्कीच मानगाव रिटर्न म्हणजे ओळख राहिल्या. वळूया मॅचकडे. तिथं मात्र नक्कीच आपण पाहताय एका बाजूला KDH वाघिलवाडा, त्यांच्या अगेन्स्ट खेळला संघ जय हनुमान कामोड संघ. दिग्गज 2 संघ एकामेकाच्या मात्र नक्कीच विरोध केला पाहायला मिळतोय. एक सामना जिंकून नवीन फलंदाज निखिल गोवारी. ओ चॉप करायचा प्रयत्न, परफेक्ट बॉल अक्षरशः बॉलला कापला गेलाय. जबरदस्त बॉल फेकला गेलाय, अंतिम बॉल फेकला. एकच धाव, 6 बॉलचा गेम संपलाय. बॅटिंग संघ जय हनुमान कामोडे जाऊन पोहोचलाय 7 धावा 1 विकेट. काय गोलंदाजी राहिली 6 बॉल मध्ये. पिवळ षटकामध्ये पहिल्या बॉल मध्ये किनी सर पहिल्या बॉल मध्ये चौकात टोकला होता सोनू पाटीलने. त्यानंतर अवघ्या 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 3, त्यामध्ये एक मोठी विकेट. सोनू पाटील सलामी वीर त्याला मात्र नक्कीच सस्तात परतलाय. 6 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला. धावा लागला पटला मध्ये 7-1 विकेट. बॅटिंग टीम जय हनुमान कामोडे संघ. 4 ओव्हरची मात्र नक्कीच ही मॅच रफ अँड टफ होईल मात्र नक्कीच त्याला शंका नाहीये. मागचा सामना काय रंगला होता 12 मध्ये 19 असं वाटलं होतं. सामना मात्र नक्कीच लवकर आटपेल, परंतु त्यानंतर बेधक गोलंदाजी भागेश सुरतेची पाहायला मिळाली. 6 बॉल मध्ये 10 धावा मध्ये नक्कीच वाचवल्या होत्या. हा कारनामा आजच्या रात्रीमध्ये स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील क्रीडांगण संकुल मानकरी तर नक्कीच ठरताना पाहायला मिळालाय.
सेकंड ओव्हर पॉइंट ट्रॅकवरती अजून एक वेगवान गोलंदाज दर्शन पाटीलला पाहिला, परंतु दर्शन पाटील मागच्या सामन्यामध्ये किनी सर महाग ठरलं होतं. तब्बल 21 धावा कुठल्या होत्या. आर्यन येस मपेसवी आर्यनला पाहताय आपण. तर समोर स्ट्राईक मध्ये निखिल गोवेराला पाहताय. त्याच्या बॅटमधून आलेला काय तर सिंगल धावेनं श्रीकंश केलाय स्वतःचा आपण पाहताय. 7 धावा 6 बॉलचा खेळ संपलाय. 1 विकेट. चला थोडं स्पीडअप घ्या कारण तुम्हाला 15 मिनिटाच्या आत 3 षटक फेकणं गरजेचं. फिल्डिंग टीम आर्यन गावण राऊंड द विकेट. बॉल अक्षरशः सोडून दिलाय. हवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल हातभरसा काहीतरी वळण घेतोय. एकदा वणके जोडली जाईल या बॉलवरती आणि केतमी संघ जाऊन बोध आहे. बॅटिंग संघ जय हनुमान कामोठा 8 या क्रमवरती 1 विकेट. 8 धावा लागलेत. 3 ओव्हरचा अद्याप देखील बाकी आहे. इथून मोठे फटके घ्यायचा लागते का समोरचा संघ एक ताकदवर आहे. मोठा फटका ज्या फटक्याची नक्कीच गरज होती. जरा झाला उशीर फटके आलाय पद्धतशीर. बॉल चाललाय बोर्डच्या बाहेर लॉंग ऑनच्या वरतून निखिल गोवाईचा वार. बॉल सीमा रेषा पार. आल्या आल्या अजून एक ठोकला गेला षटकार. काय स्ट्रोक होता. स्वीट साऊंड ऑफ द मिड ऑफ द बॅट. बॅट आणि बॉलचं समीकरण झालं. टक्कन जो आवाज होता ना तेव्हाच मला नक्कीच वाटलं होतं हा बॉल बॉर्डरच्या बाहेरच लँड होईल आणि तेच घडताना पाहायला मिळालं. व्हॉट अ स्ट्रोक. 6 धावा कुठल्या गेल्या या बॉलवरती. 7 धावे संघ जाऊन पोहोचला. बॅटिंग संघ 14 वरती 1. पहिल्या ओव्हरमध्ये 7. त्यानंतर मात्र नक्कीच 1 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. सेकंड बॉल स्लोवर वन शपल होऊन जागा बनवली रूम बनवली आणि बॉल चालला फायनलला क्लिअर करत अजून एक ठोकला गेलाय. बॅक टू बॅक 6 नंतर चौकार. काय फटकेबाजी मैदानाची होता करतोय. अक्षरशः मध्ये नक्कीच टायमिंग प्रॉपर होतं कारण शपल झाला जागा बनवली रूम बनवली. त्यानंतर मध्ये नक्कीच मोठं मैदानावरती नक्कीच आपण पाहिलं असेल खूप मोठा गॅप होता. त्यानंतर धावांचा मात्र नक्कीच राहिला नाही तोटा. या बॉलवरती मिळाला 4 धावा आणि 4 दिवस संघ जाऊन बोध आहे. जय हनुमान कामोडे संघ 18 मध्ये 1. 18 धावा लागले तर 1 विकेट आपण पाहत आहे. सुरुवात दमदार झाली असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केला सूरज पाटीलने. सेकंड ओव्हर मध्ये तुटून बळत फलंदाज निखिल गोवारी. राऊंड द विकेट. कमबॅक करावा लागेल आर्यन गावंडला. ओ लॉफ केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. इनसाइड आउट डीप कव्हरला फील्डर आहे तैनात. त्याला बीट करून बॉल चालला बोरलाच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार. बॉल सीमा रेषा पार. गोवारीचा वार आणखीन घेतोय चौकार. बावीस लागला स्कोर कार्ड वरती. 1 विकेट. राऊंड द विकेट. ओ त्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. परफेक्ट यॉर्कर बॉल फेकला होता. बॅट आणि बॉलचा मध्ये नक्की समीकरण होत नाहीये. लेग बाय स्वरूपात धाव जोडली जाईल आणखीन 1 आणि एकेदमी संघ जाऊन पोहोचला. बॅटिंग संघ जय हनुमान कामोठा 23 वरती 1. जबरदस्त मध्ये नक्कीच ही फलंदाजी राहिली अद्यापर्यंत दोन्ही फलंदाजाकडून. मग आपण बारकेला पाहिला मग सोनूला पाहिला त्यानंतर निखिल गोवारीचा वार पाहतोय आपण. फुल टॉस बॉल होता. लॉफ केला डीप एक्स्ट्रा कव्हरला फील्डर एका टप्प्याने उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा मला नक्कीच पाहायला मिळतोय. 2 धावा जोडले जातील. 25 धावा 25. लॉस ऑफ 1 विकेट. सूरज पाटीलने काय तर पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. तिथे धावा खर्च केला 5 सेकंड ओव्हर मध्ये. अक्षरशः मात्र नक्कीच दर्शनला 21 धावा कुठल्या होत्या. हे दृश्य मैदानाचे होते पुन्हा पाहायला मिळतोय आर्यन गावणच्या माध्यमातून. शब्बल होऊन घ्यायचा प्रयत्न. बाटची गडा लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये नॉन स्टॉप बॅक स्किनने टच करत बॉल चालला अजून एक अंतिम बॉल मध्ये 4.
12 बॉलचा खेळ हे सदरणीय सन्माननीय बबलू विश्वकर्मा हे सदरणीय सन्माननीय स्पर्धेत दमदार आयोजक वासुशीट बोईर मात्र नक्की तुमची वाट पाहताय या आणि मात्र नक्की संपर्क साधा. वळूया मॅच कडे आपण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिथे लागल्यात 2 ओव्हरमध्ये 29 धावा 29 लॉस ऑफ 1 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये फक्त 7. त्यानंतर मात्र नक्कीच आर्यन गव्हर्नचा हा मात्र नक्कीच भरपूर समाचार घेतला असं म्हणावं लागेल. तब्बल 22 धावा कुठल्या घेत या षटकामध्ये. पिवळ्या षटकामध्ये किणीसर धावा येत नव्हत्या पण सेकंड ओव्हरमध्ये धावांचा मध्ये नक्कीच जणू काय सेल लागले की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय. 22 धावा कुठल्या तब्बल 29 धावा लागल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल फेकले गेलेत. वाईट ट्रॅक वरती दर्शन पाटील एकोणतीस लागल्यात. राईट अप ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंड मध्ये आपण पाहताय निखिलला लॉब केला ऑन साइडला. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थोडा झाला फंबल परंतु स्वतःला सावरलं. त्यानंतर बारक्या सुद्धा माझा नक्कीच नकार दिला या बॉलमध्ये. एक धाव जोडली जाईल आणि एखादा संघ 30 कंप्लीट 30 धावा माझा नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळतात. 30 धावा झाल्या. अद्याप 11 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला पूर्वाधावा नक्कीच आपण पाहताय. एक मोठी स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये एक मोठी बिग बॅटल आपण नक्कीच एन्जॉय करताय. स्ट्राइक एंड वरती सनमीवीर बारक्या कांबळे राईट मोर द विकेट. दर्शन सोडलाय बॉलला अक्षरशः. चॉप कॅचचा प्रयत्न होता परंतु इट्स अ वाईट बॉल. 1+1 म्हणजेच काय बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावांमध्ये नक्कीच आणखी ऍड होतील या बॉलवरती आणि 2 धावे संघ जाऊन बोध नाही. जय हनुमान कामाटे संघ 32 वरती 1. 2 ओव्हर आणि 1 बॉलचा खेळ संपलाय. 32 लागल्यात. मोठा फटक्या मारायचा प्रयत्न पुन्हा. उंची जास्त कापली अंतर कमी कापेल परंतु मैदानी लोमॅस लॅन मध्ये काहीतरी बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावांमध्ये नक्कीच पलून काढले जातील. 34 वरती 1 आता जाऊन पोहोचलाय. मोठे फटके खेळण्याचा मध्ये नक्कीच प्रयत्न प्रत्येक बॉल वरती राहिलाय. मग बारक्या मग आपण सोनीला पाहिला. त्यानंतर मध्ये नक्कीच आपण पाहताय निखिल गोवारीचा हा काहीतरी वार ज्याने काहीतरी कमी बॉल मध्ये जास्त धावांचा मध्ये नक्कीच डोंगर उभा केलाय. एक विस्फोटक इनिंग आपल्या टीम साठी मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. निखिल गोवारी 7 बॉल मध्ये 18 धावेची मध्ये नक्कीच एक बहादर खेळी ऑन स्ट्राइक. शफल होऊन वा व्हाट अ स्ट्रोक. फुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल आणि बॉल केलाय गोल. बॉल चाललाय बॉर्लाइटच्या बाहेर. निखिल गोवारीच्या बॅट मधून अजून एक तडाखा षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. निखिल गोवारी बारके कांबळे थोडा शांत आहे की सर परंतु निखिल गोवारी शांत बसेल मग तो निखिल कसला हे मैदानाच्यातून नक्कीच सांगून दिला. ऍक्शन नक्कीच आपण पाहताय. बॅकफुटला जाऊन का तर शफल झाला. रूम बनवला. त्यानंतर बॉलला मध्ये नक्कीच पाठवला अक्षरशः गगन चुंबी षटकार. 6 धावन करता मध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल. 40 कंप्लीट 40 धावा मध्ये नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळालेत. अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. दर्शन पाटीलला काय तर पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल परंतु स्ट्राइक इव्हेंट ते आपण पाहताय निखिल गोवारीला त्याच्या बॅटमध्ये अद्यापर्यंत 2 षटकार 2 चौकार मध्ये नक्कीच येताना पाहायला मिळालेत. हार्ड बॉल मध्ये 24 धावांची बहारदार केली. मॅच बॉल काय तर आलाय आणि अद्याप काय तर प्रचंड मध्ये नक्कीच खुश असतील प्रेक्षक वर्ग आणि मध्ये नक्कीच दगाऊट. कारण मॅच बॉल जेव्हा होतो मध्ये नक्कीच तो आनंद वेगळा असतो आणि मैदानाच्या तो आवाज तर शिट्ट्या मध्ये नक्कीच वाजायला सुरुवात झाल्यात. 40 लागल्यात. 3 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. राईट ओव्हर द विकेट. दर्शन पाटील स्लोवर वर पीक केलाय. हॉटव्या पडणे लॉंग ऑनच्या वरतून फक्त न फक्त सूरज पाटील बघतच राहिला. बॉल किती लांब गेलाय. खूपच लांब. जा बॉल शोधून आला. एवढा लांबच लांब मारलाय. अजून एक ठोकला गेलाय. लगातारचा बॅक टू बॅक षटकार. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये निखिल गोवारी सेट ऑन फायर. लगातारचा दुसरा षटकार. स्वीट साउट ऑफ मिडल ऑफ द बॅट.
टक्कन जो आवाज येतो ना तेव्हा मात्र नक्कीच अक्षरशः प्रेक्षकांच्या अंगामध्ये काठी येतोय. त्याच प्रकारचे फटकेबाजी मैदानाच्या मध्ये निखिल गोवारी करताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 षटकार. मागच्या सामन्याचा हिरो निखिल गोवारी, ज्याने तर मागच्या सामन्यामध्ये 3 बॉलवरती 3 विकेट घेण्याचा कारनामा केला. आता हॅट्रिक 100 षटकांमध्ये घेऊन टॅपला केलाय. स्लोवर वन खेचला, बॉलला ताणून मारलाय, फील्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून मस्त गवती दस्तक दिला. बॉल चालला सुनेक बोर्डच्या बाहेर. लगातारचा 30रा षटकार. 3 बॉलवरती 3 विकेट. 3 बॉलवरती बॅटिंग करत असताना 3 षटकार ठोकण्याचा विक्रम या मैदानाच्या आतमध्ये निखिल गोवारी सर आलाय. का बॅटिंग करतोय निखिल, जबरदस्त. बावन्न धावा, 52, लॉस ऑफ 1 विकेट. धावांचा सेल लागलाय जणू काही. चांगला बॉल ऑन साइडला पायावरती होता, त्या दिशेने खेळायचा प्रयत्न. सिंगल्स मिळेल या बॉलवरती आणि एकादमी संघ जाऊन बोधाय. बॅटिंग संघ 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा, 1 विकेट, 6 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग संघ आपण पाहताय जय हनुमान कामोटे संघ तब्बल 53 धावा. सूरज पाटीलला 7, त्यानंतर आर्यन गावणाला 21, त्यानंतर नक्कीच आपण पाहिलं असेल दर्शन पाटील तब्बल 24 धावा. मागच्या सामन्यामध्ये 21, यामध्ये खरं तर 24. हा दर्शन पाटीलचा दिवस नाहीये असं म्हणावं लागेल. 2 मॅच मध्ये तब्बल धावा खर्च केल्यात. 44 25 माफी असावी, 45 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम षटक भागेश सुरते. मागच्या सामन्यामध्ये खरं तर काय कलाटणी दिली सामन्याला. 6 बॉलमध्ये 10 डिफेंड करणं, ते सुद्धा चैतन्य पाटील आणि स्वप्नील कारपाटील, अमय पाटील हे मात्र नक्कीच असताना मैदानाच्या तो कारनामा केला होता. या गोष्टी चर्चा मात्र नक्कीच उद्या दिवशी मात्र नक्कीच होईल सोशल मीडियावरती. मग सध्या मात्र नक्कीच चांगला काम करावं लागेल. राईट मोर द विकेट भागेश सुरते. तर समोर षटकार चौकात ठोकणारा अक्षरशः ढगाला लाइटिंग लावतोय निखिल गोवारीला आपण पाहताय. 6 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. 53 लागले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 बॉल अद्याप बाकी आहेत पहिल्या पूर्वार्धामध्ये. पहिला बॉल ऑन साइडला कतर खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने कतर केलाय. सिंगल मिलर दुसरीचा पलटवार नाहीये. सूरज पाटील द सेफ हँड ऑफ टीम केडीएच वाघिलेवाड संघाचा. एकच मिळेल या बॉलवरती. 54 लागल्यात. 1 विकेट. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आता स्ट्राईक इन वरती आला रे आला. बारक्या आला. बारक्या कांबळे ऑन स्ट्राईक. 4 बॉल मध्ये अद्याप 6 धावा मध्ये नक्कीच कुठल्यात आपल्या टीमसाठी. ओ स्लोवर वन पडल्यानंतर बॉल अंगावरती आदळतोय. शारीरिक मार देताना पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक स्लोवर वन. कधी मात्र नक्की तेच तरार एक बाद स्वरूपात धाव जोडले. आणखीन 1 आणि एकादमी संघ जाऊन बोध नाही. 55 धावा, 55. बेन स्टोक जर्सी नंबर इंग्लंडचा मात्र नक्की स्टार खेळाडू. 55 लागलेत. 1 विकेट. 4 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. स्ट्राईक इन वरती आपण पाहता चौकार षटकांची भाषा बोलणारा निखिल गोवारी ऑन स्ट्राईक. 12 बॉल 38. ओ लॉब केला अन साइडला. वॉट अ स्ट्रोक. गुडघा टेकून बॉल चालला बोर्डच्या बाहेर असून एक ठोकला गेलाय. चौकार फलंदाज निखिल गोवारीच्या बॅट मधून 4था चौकार. 59. 59 धावा लागला स्कोर कार्ड वरती. धावांचा डोंगर उभं करत चाललेत. वैयक्तिक जर विषय केला तर निखिल गोवारी 42 धावा. आजच्या रात्रीमध्ये पहिला अर्धशतक ठोकेल का हा प्रश्नचिन्ह पडलाय. विक्रम मात्र नक्कीच राहिले. मग 45, 43, 47, परंतु आजच्या रात्रीमध्ये विक्रम होईल का. स्लोवर वन चकवा दिला या बॉल वरती. 5 स्लिप लागला तर बॉल ड्रायव्हर झालाय. सिंगल तर मिळाली. सिंगलच मिळाली या बॉल वरती. 1 धाव सुटली झाली एक बाद स्वरूपात. ज्या अर्धशक्ती नक्कीच आपण चर्चा करत होतो ती मात्र नक्कीच अपूर्ण राहील की पूर्ण होईल. 60 रन लागलेत. 1 विकेट. स्ट्राईक मध्ये आपण भारकेला बाद आहे.
ओ लोवर फुलटॉस बॉल आडव्या वाटणं केलाय. फाईन लेगला फिल्डर नाहीये. बॉल चाललाय चम 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 करत सीमा पार. उशिरा का होईना बारक्याच्या बॅट मधून 4 येतोय चौकार. 64 धावा लागल्या स्कोर कार्ड होती. आजच्या रात्रीमधला 4 ओव्हरचा विचार केला तर उच्चांक गाठला गेलाय टीम जय हनुमान कामोड संघाने. शेवटचा अंतिम बॉल बाकी अद्याप. टार्गेट सेट करणारा बॉल स्ट्राईक इन मध्ये सलामी वीर टक धरून बसलाय. बारक्या कांबळेला पाहताय तर बॉल ट्रॅक मध्ये भागेश शुर्दे जे धावा खर्च केला अद्यापपर्यंत 11 धावा. शेवटचा बॉल समोर दिशेला फिल्डर आहे तैनात. सूरज पाटीलने कमालीचा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता पण अंतिम क्षणी मात्र नक्की झेल जमीन दान झाली आणि तो पण धावा जोडले तरी या बॉलवरती चेक केले जाईल. एक तर मात्र नक्कीच मेंढी चेक केले जाईल. एस पंच विश्वजित कोळी सर मॅन फ्रॉम गव्हाण. बॅटर सेफ 2 धावा कंप्लीट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला पूर्वार्ध नक्कीच आपण पाहिला असेल जिथं बनवायचे आहेत आपण पाहिला असेल टीम केडीएच वाघिलोळ संघाला 67 धावा कडून 67 धावांचा मध्ये नक्कीच बल्ले मोठं आव्हान हे ठेवला गेलाय. येणारे 24 बॉल 67 धावा 67 बनवायच्या मध्ये नक्कीच टीम वाघिलोळ संघाला. चला बोलूया आपण मॅच कडे जिथे बनवायचे बॅटिंग संघ केडीएच वाघिलोळ संघाला 24 बॉल मध्ये 67 धावा. चला थोडं स्पीड अप करा विनंती करतो पुन्हा एकदा.
सर सागर पाटील सर जर झालं असेल तर प्लीज या थोडं बंद नक्कीच आपण मॅचला कव्हर करूया. कारण सध्या 12:46 झालेत. अद्याप आपला एक सामना कव्हर करायचा होता रात्रीमध्ये. कारण आजची पहिली रात्र आपण समजू शकतो. चोवीस बॉल करायचे 67 धावांची गरज. सलामीची जोडी आपण पाहत आहे. मागच्या सामन्याचा हिरो स्ट्राईक इन वती सूरज पाटीलला पाहत आहे. नॉन स्ट्राईक इन वती भागेश सुते. तर पॉइंट ट्रॅक वरती पाहत आहे आपण दैवत मात्रे. चोवीस बॉल 67 करायचे आहेत. दोन्ही टीमला देऊ बेस्ट ऑफ लक आणि बोलूया मॅच कडे. काउंट डाऊन सुरू 3, 2, 1 and let's play. स्ट्राईक इन मध्ये सूरज पाटीलला पाहत आहे. तर पॉइंट ट्रॅक वरती दैवत मात्रे जिथे बनवायचे आहेत 67 धावा. पहिलाच बॉल लपकायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. लाऊडली अपील केली होती रनआउट साठी. पंचांनी अक्षरशः नकार दिलाय. राजा पाटील सर स्ट्राईक पंच आपण पाहत आहे. मॅन फ्रॉम पारगाव. नॉन स्ट्राईक मध्ये नक्कीच पंच पाहत आहे. हेस करंजा गावचे मत नक्कीच शैलेजी चव्हाण सर आणि आमचे मत नक्कीच विश्वी कोहली सर. मॅन फ्रॉम गव्हाण आणि पारगाव म्हटलं की यांचा भाले किल्ला. राऊंड द विकेट. ओ स्विंग अँड मिस. जबरदस्त बॉल पडल्यानंतर गर्रकने मध्ये नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर हलकासा बरंग घेतोय. जबरदस्त बॉल. लगातार 2 बॉल डॉट. स्पेशल दर्पण सर्व काही वाढेल कारण 24 बॉल मध्ये फक्त ना फक्त करायचे तुम्हाला 67 धावा. त्यामध्ये पहिल्याच 2 बॉल फेकले गेले डॉट. पॉइंट ट्रॅक वरती दैवत पाहत आहे. दैवत मात्रे नाही कोणाला भित्रे. लॉब केला समोरला. फिल्डर नाहीये. असते तरी फक्त ना फक्त बघण्याची भूमिका घेतली असती. बॉल चालला बोरल्याच्या बाहेर. सूरज पाटीलच्या बॅट मधून पहिल्या धावा घ्या षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. फक्त ना फक्त दिशा दाखवली होती. ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेने बॉल न तर बॉल लाईनच्या बाहेर फेकून दिलं होतं सूरज पाटीलला. सूरज पाटील म्हटलं की टेनिस क्रिकेट विश्व पटलावरती एक असं नाव ज्या नावाने मात्र नाही की चर्चा केली होती. तब्बल 1,41,000 1,30,000 माफी असावी इनामपूर्वी काय तर मैदानावरती अक्षरशः इन्सर्ट घ्यायचा प्रयत्न. थोडा पुढे पडला. चर्चा कलबल खर तर उडाली होती कारण ही विकेट मात्र नक्कीच महत्वपूर्ण आहे. 1,30,000 रुपयाचा नक्कीच पारितोषिक पटकावणारा टेनिस क्रिकेट विश्व पटलावरचा हा मात्र नक्कीच सितारा आपण पाहत आहे. वाघिरवाडाचा मात्र नक्कीच ठाण्या वाघ. सूरज पाटील तर स्ट्राईक इन मध्ये आता भागेश सुरतेला आपण पाहत आहे. अजून एक तर छोटा पायकड बडा धमाका भागेशला पाहत आहे. ज्यामध्ये मात्र नक्कीच मानकुळी टीमला जेव्हा पराभूत केला होता त्यामध्ये या खेळाडूमध्ये नक्कीच खेळाडूचा खूप मोठा सहभाग होता. टॅप केल्या बॉलला सिंगल नाहीये. डॉट आणखीन एक फेकला गेलाय. चांगले गोल त्याची मत नक्कीच झालेली अद्यापर्यंत. धावा खर्च केला 7. शेवटचा 3 बॉल अद्याप बाकी आहे. याच धावा खर्च केल्या होत्या पहिल्या पूर्वार्धामध्ये सूरज पाटीलने फक्त न फक्त 7. त्यानंतर 3 ओव्हरमध्ये सपाटून मार खाला होता. बॅटर काय तर आपण पाहिले असेल गोवारीच्या माध्यमातून. त्यानंतर बारक्या कांबळे. शेवटचा बॉल शपडून घ्यायचा प्रयत्न. अंतिम बॉल फेकले डॉट. पहिल्या पूर्वार्धामध्ये 7 सूरज पाटीलने खर्च केल्या होत्या आणि या पूर्वार्धामध्ये धावा खर्च केल्यात दैवत मात्रने 7. म्हणजेच काय याने 18 बॉल आणि करायची जिंकण्यासाठी 60 धावेची गरज. 18 मध्ये 60 अद्याप बनवायचे आहेत.
18 बॉल मध्ये 60 धावेची अद्याप गरज आहे. सामना असाच रंगला होता पहिल्या पूर्वार्धामध्ये. सूरज पाटीलने करता धावा खर्च होते 7. तिथून मात्र नक्कीच सपाटून मार काढला होता 3 बॉलर. परंतु इथून मात्र नक्कीच हा कमबॅक होईल का? सूरज पाटील आणि भागेश सुतेकडे खरं तर ती खासियत आहे, ती मात्र नक्कीच ताकद आहे. परंतु आज मैदान शोधण्याकरता दाखवावं लागेल सूरज पाटीलला कमालीचा खेळ. आजच्या रात्रीमध्ये सूरज पाटीलने सुद्धा मात्र नक्कीच कमालीची फटकेबाजी करून प्रेक्षकांच्या मध्ये नक्कीच तोबा हे मात्र नक्कीच स्वीकारले गेले. 18 मध्ये करायचे 60 धावेची गरज. थोडं स्पीडअप घ्या. राईट ओव्हर द विकेट बॉल ट्रॅक होती आपण बाद नाही. निखिल गोवारी त्याच्या बॅटमधून पहिल्या पूर्वमध्ये धावा मात्र नक्कीच आल्या होत्या. तब्बल 14 बॉल मध्ये 42 धावा, 4 षटकार, 3 चौकार ठोकणारा पॉइंट ट्रॅक मध्ये निखिल गोवारी. थोडा स्पीडअप करा फिल्डिंग का टीम. पुन्हा एकदा तर विनंती करतो सहकार्य करा थोडं. अद्याप एक सामना मध्ये नक्कीच बॅलन्स आहे. राईट नंबर द विकेट निखिल गोवारी. पहिला बॉल लॉफ केलाय. व्हाट अ स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग फुलातून गतीचा केला वापर. टायमिंग झालाय प्रॉपर. बॉल ने घेतले हवाई सबर. बॉल सीमा पार मिळतीचा निखिल गोवारीचा स्वागत केलाय षटकारानं. काय स्ट्रोक केला होता इनसाइड आउट. जबरदस्त. सूरज पाटील जास्त वेळ शांत बसेल मग तो सूरज पाटील कसला हे मैदान शॉट मध्ये नक्कीच दाखवून दिला. ओव्हर बॅटिंग सूरज पाटील. मॅच मध्ये कळतं रफ अँड टफ होईल मात्र शंका नाही आहे. हाय ओटे ड्रामा नक्कीच आपण पाहत आहे. जिथं बनवायचे 18 मध्ये 6 तर आल्यात. 17 मैच ओपनची गरज. फुल टॉस बॉल अडव्या बटने आमच्या कॉम्बोसला मात्र नक्कीच मानवंदन देणारा सुरेख लगातारचा आणखी एक चौका ठोकला गेलाय. जबरदस्त स्ट्रोक जिथं बनवायचे होते 18 मध्ये 60. आता मात्र नक्कीच पहिल्या 2 बॉल होती कुठला गेले तब्बल 10 धावा. 16 मध्ये 50 ची गरज. 16 बॉल 50 धावा. 50 धावा 16 बॉल. सामना संपले नाहीये हे सूरज पाटील सांगतोय. काय फलंदाजी करतो मैदान शोध मध्ये. बॅकफुटला जाऊन पच केलाय. अजून एक ठोकला गेलाय. लगातारचा दुसरा चौकार आला रे आला. केडीएच वाघिलवाड संघाचा सूरज पाटील आला आणि आल्या बॉलला पडवला सीमारेषा पार. अजून एक ठोकला गेलाय. बॅक टू बॅक चौकार. काय फलंदाजी करतो मैदानावरती. षटकार चौकार चौकार. षटकार चौकारचे काय तर पाठगाव आला की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय. ही टीम मिटिंग आला काय तर भाग पडल्या सध्या तरी. काय स्ट्रोक केलं होतं. 6 नंतर लगातार 2 चौकार. 21 धावा लागल्यात. 15 मध्ये 46 ची गरज आहे. 15 मध्ये 46 धावा अद्याप करायचे आहेत. सूरज पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. शॉर्ट बॉल पुढच्याचा प्रयत्न. बाटची गडा पाठीमागे. ओ शॉर्ट फायनिंगला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल्स मिळेल एकच धाव जोडली जाईल. नाराज आहे, निराश आहे, हताश आहे. नॉन स्ट्रायकिंग मध्ये सूरज पाटील. हा बॉल मध्ये नक्कीच हा ट्रॅकर होता. हा बॉल मध्ये नक्कीच बॉल लाईनच्या बाहेर लँड करणं महत्वाचं होतं सूरज पाटीलला. हे त्याला ठाऊक आहे. पण हे कमबॅक होतं निखिल गोवारीचं. सिंगल धाव जोडली जाईल आणि एकादमी संघ जाण होत आहे. बॅटिंग का संघ बरबाद आहे. 22 वरती आता बनवायची आहे. 14 मध्ये 45 45 धावा. भागेश सुरते. स्लोवर वन लोप केला समोरला. फिल्डर आहे ज्याची नामी संधी पकडला जेल. ओ हो दैवत मात्र नाही कुणाला भित्रे. मैदानाच्या मध्ये अजून एक ट्विस्ट अँड टर्न. मोठी विकेट. सलामीवीर भागेश सुरते बॅक टू द आउट.
शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. 13 मध्ये करायचे आहेत 45. 45 धावा. त्यानंतर मध्ये नक्कीच एक मोठी विकेट. भागेश सुरते सलामी वीर आज सस्तात बदलाय. आज निराश केला या मैदानावरती भागेश सुरतेने. ज्या तर भागेश सुरते या फटक्यासाठी ओळखला जातो ते फटके मात्र नक्कीच त्या फटक्यापासून वंचित ठेवलं होतं. अनेक तर गोलंदाजांना आणि मैदानाच्या मोठी विकेट पटकावून नक्कीच पाहायला मिळाली. 13 मध्ये करायचे आहेत 45. 45 धावा. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 प्रेम पाटीलला पाहत आहे. प्रेम पाटील चांगला कमबॅक निखिल गोवेरच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहत आहे. ज्याने धावा खर्च केला फक्त ना फक्त 15 परंतु एक मोठी विकेट पटकावली गेली. शेवटचा बॉल राईट मोर द विकेट. ओ लॉफ केलाय. फिल्डर नाहीये डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 मिळतील या बॉल वरती आणि 2 नवीन संघ साऊंड पोता बॅटिंग संघ आपण पाहत आहे. अमय 11 केडीएच वागिलवाडा 24 वरती 1 म्हणजेच काय येणार 12 बॉल बनवायचे. 43 धावीची गरज. बारा बॉलचा केस सप्लाय अद्याप 12 बॉल मध्ये नक्कीच बाकी आहे. सेकंड 17 मध्ये जिथं बनवायच्या 12 बॉल मध्ये 43 धावेची गरज. असा सामना रंगला होता का केडी सर इनामपुरी मध्ये? येस असाच रंगला नक्कीच रंगला होता. जिथं बनवायच्या तर 40 धावा तिथून मात्र नक्कीच सामना फिनिश केला होता सूरज पाटीलनं. हा मैदान वेगळा हे मात्र नक्कीच स्पर्धा वेगळ्या. हे काहीतरी गोलंदाज वेगळे आहेत, बॅटर वेगळे आहेत, हे बॉलर वेगळे आहेत. परंतु मात्र नक्कीच संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष मात्र नक्कीच मैदानाच्या मध्ये करताना पाहायला मिळाला. ते म्हटलं तर नक्की आधी स्वतः सिद्ध व्हा. जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल आणि मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवले सूरज पाटीलनं. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली होती, फिल्डिंग मध्ये नक्की चांगली केली, फलंदाजी चांगली केली. आता मात्र नक्की सेकंड इनिंग मध्ये पहिलाच बॉल ओ टो क्वेश्चन अक्षरशः नांगी टेकनेस भाग पडलाय. पायाची बोट चेतून करणारा बॉल. नीरज मात्रे वेगवान मिनी लसित मलिंगा प्रचंड वेग टोक क्वेश्चन मैदानाच्या नक्कीच फेकला गेलाय. वेगवान बॉल राऊंड द विकेट. सेकंड बॉल आडव्या पाडणे नकार दिला धावेला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असाच कारनामा केला होता जेव्हा स्ट्राईक ठेवली होती इनामपुरीमध्ये. आठवतंय आणि आठवावा लागेल संघर्ष आणि इतिहास. तो इतिहास मात्र नक्कीच मनामध्ये घेऊन हा मात्र नक्कीच खेळ करावा लागेल. पण सध्याच्या घडीला नीरज मात्रे आणि फिल्डिंग टीम संघर्ष करताना पाहायला मिळतोय. बॅकला जाऊन काय तर कट घ्यायचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी. यस दंडित केला या बॉलवरती. टप्प्यामध्ये देत नाहीये, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, पाल्यामध्ये याचं काम करत नाहीये मैदानाच्या उदाहरण नीरज मात्रे. पंचवीस धावा 10 मध्ये 42. आडव्या पाडणे प्रॉपर कनेक्शन होत नाहीये सूरज पाटील. आता मात्र नक्कीच लगातार 3 बॉल डॉट मध्ये नक्कीच पाहायला मिळालेत. प्रत्येक डॉट बॉल तर बॅटिंग संघाला मात्र नक्कीच बॅकफुटला लकून देऊन जाईल आणि मैदान शोधते पाहायला मिळतोय. ओ हेलिकॉप्टर उडवलाय. फील्डर आहे डाऊन द ग्राउंड. पकडला जेल रोशन मात्रेने. कमालीचा त्यानंतर टाळ्यांचा गजर आणि गजर होताना बॉल होतोय. या मॅचची मोठी विकेट. फलंदाज बाद या संघाचा सुपर डुपर स्टार सूरज पाटील बॅक टू द आउट.
8 बॉल आणि 40 धावेची गरज. नवीन बॅटर विनय गावंडला इन्व्हाइट केलाय. राऊंड द विकेट नीरज मात्रे. ओ चांगला बॉल. अजून एक तर टोकरशन. राऊंड द विकेटने मारा बनवतोय. अँगल बनवून तर बॉल कटकायचा प्रयत्न करतोय आणि अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर नेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच मैदानाच्या होतोने सातत्याने राहिलाय. 7 बॉल आणि 41 धावेची गरज. प्रत्येक बॉल वरती किनी सर मोठा फटका खेचावा लागेल. 7 मध्ये करायचे 41 ची गरज. 7 बॉल 41 धावा. 41 धावा 7 बॉल. राऊंड द विकेट. नीरज निघालाय. लॉब केला हेलिकॉप्टर. फिलाय फटक्या फसलाय. बारक्या कावले. अजून एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. प्रेम पाटील बॅक टू द आउट. येणार 6 बॉल आणि 41 धावेची गरज. एक तर्फा सामना नक्कीच पाहायला मिळाला. असं वाटलं होतं सेकंड ओव्हर मध्ये धावा मध्ये नक्कीच येत होत्या. 17 कुठल्या होत्या परंतु तिसरं षटक मध्ये नक्कीच चांगलं फेकलंय नीरज म्हात्रेने. काय कमाली षटक. 1 धावा देत 2 धावा देत 2 विकेट. जबरदस्त कमबॅक राहिलं होतं नीरज म्हात्रेचं. 6 मध्ये 41 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या नक्कीच दाखल झालाय. यश पाटील तर बॉल ट्रॅक होती. रोशन म्हात्रे अजून एक वेगवान गोलंदाज. फुल टॉस बॉल ऑन द कार्पेट. लॉंग ऑन ला तर बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. आता बनवायचे आहेत 5 मध्ये 40 धावेची गरज. अशक्य आव्हान मैदानाच्या मध्ये नक्कीच येऊन टेपलाय. 5 मध्ये 40 बनवायचे अद्याप. रोशन म्हात्रे. ओ स्लोवर 1 बॉल. नेक्स्ट टाइमच्या खूपच बाहेर. पंचांनी दंडित केलंय रोशन म्हात्रे याला. 5:39. सेकंड बॉल. अरबिया बाटने बॉल फेकून दिलाय. आजच्या रात्री मधला उत्तुंग आणि उत्तुंग षटकार. काय स्ट्रोक केला होता. पॉवर जनरेट केली होती तर पुलचा फटक्या पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल आणि बॉलला मात्र नक्कीच गेलाय गोल. इट्स अ माइटी अँड गगनचुंबी षटकार. जबरदस्त स्ट्रोक. फलंदाज यश पाटील पाहताय आपण. ओ लोवर फुल टॉस बॉल होता. बाडाने बॉलचा समीकरण होत नाहीये. रनआउटची संधी डायरेक्ट हिट. बारक्या कांबळे दिसतोय इथं. बारक्या कांबळे जिथे जाईल तिथं मात्र नक्कीच सोनच होतोय असं म्हणावं लागेल. डायरेक्ट केले. तिसऱ्या पंचाने तर रेपल केलंय. विशेष कोहली मात्र नक्कीच सर जॉईन झालेत. एस फलंदाज बाद. OUT 1 मोर विकेट डाऊन. आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे दमदार आयोजक वाशुशेठ बोर यांच्या मात्र नक्कीच निकट वरती आणि परम मित्र म्हटलं ते अवघड नाही. आदरणीय सन्माननीय गणपतजी डोंगरे, प्रशांतजी भाऊसाहेब आणि जिगरजी कराव सर यांचं सर्वांचं मत नक्कीच हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचा पाहुण्यांचा आणि सर्व मत नक्कीच खेळाडूंचं करूया हार्दिक स्वागत. तीन मध्ये करायचे 33 धावा. हेस गणपतजी डोंगरे साहेब. हेस इच्छुक ग्रामपंचायत सदस्य आणि येईल काय तर वेळ येईल. वेळ प्रत्येकाची बदलते. एकच धाव मिळेल या बॉल वरती. 35 धावा येणार. 2 बॉल आणि करायचे आहेत आता. 32 धावेची गरज. 2 बॉल आणि 32 धावा. एस आदरणीय सन्माननीय जिगरजी कराव साहेबांकडून तब्बल समाजमध्ये नक्कीच 500 रुपयाचा बातू केलाय. धन्यवाद साहेब. असंच प्रेम राहू द्या. 1 मध्ये करायचे 31 धावेची गरज. 1 बॉल. हो लोवर
स्लो बरोबर बाण की जबर पाय असेल डॉट वर फेकलाय सामना जिंकलाय टीम जॉईन मान कामोड संघ वेल प्लेट आणि हार्ड लक टीम आपण पाहिलं असेल अमय 11 केडीएच वाघेरो संघ हार्ड लक चला या टीम बातान त्याचबरोबर आपण पाहणार होता कामोठे संघ